तुला तरी काय दोष देऊ बाबा मी, जिथे घरातल्या मोठ्या सुनेचंच कामाकडे लक्ष नाहीये. तू तर नोकर माणूस. आणि माझंच चुकलंय. माझ्या मुलाचं लग्न आहे म्हटल्यानंतर सगळीकडे मी जाऊन लक्ष द्यायला हवं होतं. म्हणजे त्या नवीन साड्या आणि ड्रायक्लिंग करून आणलेल्या साड्या शेजारी शेजारी ठेवलेल्या होत्या, त्यामुळे. ललिता रडू नकोस. इथे सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. तुला कोणीही दोष देत नाहीये. यो आज बरंच मला खात राहणार आहे. आता नवीन सुनेला मी जुन्या साड्या दिल्या. किती नाटकी आहे ही बाई. पण आज पुन्हा एकदा जिंकली म्हणायची. अरे सॉरी, माफ कर मला. आई प्लीज तुम्ही असं माफी वगैरे नका. खरंच चुकलंय माझं. आई प्लीज, मग तुझ्यावर कोणी दोषारोप करत नाहीये. आणि मान पान साड्या नव्या जुन्यापेक्षा पण आम्हाला तू जास्त महत्वाची आहेस. तुला माहितीये ना, तुझ्या डोळ्यात पाणी मी अजिबात सहन करू शकत नाही. बाहेर जेव्हा सगळ्यांना कळेल की जहागीरदारांनी त्यांच्या सुनेला जुन्या साड्या दिल्या, तेव्हा केवढी नाचक्क होईल आपल्या घराण्याची. आणि हे सगळं कुणामुळे झालंय? माझ्यामुळे, माझ्या चुकीमुळे, माझ्या मूर्खपणामुळे. नाही आई, बाहेर कुणाला काहीच कळणार नाही. मुळात ही गोष्ट आहे ना, या घराबाहेर जाणारच नाही. त्या प्लीज, माझ्या घरीही कुणाला काही कळता कामा नये. नाही कळणार, काळजी करू नको. वत्सला, तू खरंच आम्हाला खूप समजूतदार सून आणून दिलीस का? जा उठ, पटकन साडी बदलून ये आणि देवदर्शनाला जाऊन या. दोघं स्वानंदी, तू चेंज करून घे. मी मिलिंदशी फोनवर बोलतो. बर. आई आलेच. वहिनी, बच्ची मावशी तुमच्या धाकट्या बहीण आहेत म्हणून मी कायम मान ठेवलाय त्यांचा. पण त्यात जे वागल्यात ना माझ्याशी, आणि खूप त्रास झालाय मला. माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या नजरेतनं पाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी मला.